रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कृष्णा कदम दादासाहेब फाळके पुरस्कार 2026 ने सन्मानित. ग्रामीण रुग्णसेवेची दखल, इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड सोहळ्यात सन्मान. भारतातील अग्रगण्य संस्था डी पिटा चॅरिटेबल ट्रस्ट आणि फिल्मोरा मीडिया नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड 2026 या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम यांची दादासाहेब फाळके पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली. त्यांच्या ग्रामीण भागातील उल्लेखनीय सामाजिक व वैद्यकीय सेवा कार्यासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार चित्रपट, सामाजिक, क्रीडा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावचे रहिवासी असलेले कृष्णा कदम यांनी कोरोना महामारीनंतर ग्रामीण भागातील रुग्णांना भेडसावणाऱ्या वैद्यकीय अडचणी दूर करण्यासाठी कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. या माध्यमातून गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, रक्ताची व्यवस्था करणे, आर्थिक मदत मिळवून देणे तसेच दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध सेवाभावी उपक्रमांद्वारे त्यांनी अनेकांना दिलासा दिला आहे. रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी विलेपार्ले येथे पार पडलेल्या दिमागदार पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील उल्काव गुप्ता, क्रिकेटपटू सुधीश नायर, अभिजित राणे, सलीम झैती, सम्राट सोनी आदी अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णा कदम यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्याच्या सिरपेचात मानाचा तुरा रोवला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.